दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक धार्मिक स्त्री होती, नेहमी चर्चला जाणारी आणि सर्व कार्यामध्ये सहभाग घेणारी, प्रत्येकाला मदत करणारी. परंतु एक दिवस तिचा दुर्दैवाने अपघात होतो आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं, आता तू चालू शकत नाही, काही तर महिने तरी तू चालू शकणार नाही आणि पुढे मग आपण बघू, परत आपण त्यावर काही ना काहीतरी उपचार करूया. आणि ती एकाच जागी बसून राहू लागली. जी स्त्री नेहमी धावपळ करायची, इतरांना मदत करायची, इतरांच्या जाऊन भेटी घ्यायची, चर्चला जायची, ती आज एका जागेवर बसून राहिली. आणि तिने विचार केला की मी काय करू शकते. ती नेहमी प्रार्थना करायची आणि ती विचार करत होती की मी काय करू शकते आज ह्या ठिकाणी एका जागी बसलेने. आणि मग तिने विचार केला की काही लोकांच्या मदतीने तिने हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स असतात, जे आजारी आहेत, जे त्या हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस पडू नये, अशांची तिने पत्ते नावं घेतली. आणि त्यानंतर तिने शक्य असेल तर काहींचे नंबरसुद्धा तिने मिळवले, फोन नंबर. आणि ती प्रत्येकाला त्यांच्या नावाने त्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर ती त्यांना पत्र पाठवत असे. त्या पत्रामध्ये ती त्यांचं सांत्वन करत असे, देवाचं वचन लिहित असे आणि त्यांना धीर देत असे. शक्य असेल तर फोनवर ती त्यांच्याबरोबर बोलत असे, त्यांना धीर देत असे आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवत असे, जेणेकरून ते जे पेशंट्स आहेत त्यांचा वेळ चांगला जाईल, त्यांचा मनाला थोडा उत्साह येऊ शकेल आणि अशा प्रकारे ते आनंदित राहतील. काही दिवसातच ती जी स्त्री होती ती खूप लोकप्रिय झाली आणि तिला सगळेजण जे बरे झालेले ते सुद्धा येऊन भेटून जाऊ लागले आणि ती सर्वांची मित्र, तिला पुष्कळ मित्र आणि मैत्रिणी झाल्या. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा की आपल्या कमजोरीपणा, आपल्या अशक्तपणा आपल्यावर मात करीत आहे असं कधी समजू नका. एखादी गोष्ट मी त्या बाबतीत कमजोर झालो आहे असं कधी समजू नका. विश्वासाने, धीराने त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. स्वतःची कीव करणे किंवा स्वतःची दया करून घेणे हे बंद करा. देवाच्या कामासाठी तयार राहा. आपले हे काम आहे की देवाने प्रत्येक दिवस हा नवीन दिलेला आहे, त्याला सामोरं जा. कुठलाही अशक्तपणा, कुठल्याही सैतानाची जी एक चाल असते की आपल्याला कमजोर करण्यासाठी, त्या चालीला बळी पडू नका. देव सर्व प्रकारे तुम्हाला ज्ञान पुरविल. देव प्रत्येकाकडून कार्य करून घेतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थकरास दुसरे पत्र ह्याचा 12वा अध्याय 10वं वचन, 2 Corinthians chapter 12 and verse 10. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.